हाय फ्रेंड्स, आज आम्ही निघालेलो आहोत गोव्याला. सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आम्ही गोव्याला निघालेलो आहोत. तसा गोव्याचा आमचा काहीच प्लॅन नव्हता, पण अचानक गोव्याचा प्लॅन ठरला आणि आम्ही फायनली आता गोव्याला निघालेलो आहोत. तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी निघण्याची तयारी झालेली आहे. आता थोड्या वेळात आम्ही निघणार आहोत. चला, आता आम्ही निघालेलो आहोत स्टेशनला. रात्रीचे 11:30 वाजता आमची ट्रेन आहे. ट्रेनचं नाव खूप अवघड आहे, मंगळुरू काहीतरी आहे. चला, फायनली आता आमची ट्रेन येत आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि अजूनही आम्ही ट्रेनमध्येच आहोत. आमचा प्रवास चालू आहे. खूप फ्रेश वाटत आहे, वातावरणामध्ये खूप फ्रेशनेस आहे. आता आमची ट्रेन थांबली आहे थिविम या स्टेशनवरती. थिविम या स्टेशनवरती आमची ट्रेन 15 मिनटं थांबली. या 15 मिनटामध्ये मी लगेच यूट्यूबसाठी एक छानसा व्हिडिओ बनवला आणि नेहमीप्रमाणे फोटो सेशन केलं आणि आता आमची ट्रेन निघालेली आहे. वाव, काय गारवा आहे. वा वा वा, एकदम मस्त सही वातावरण. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती रम्य सकाळ आहे आणि किती सुंदर असा निसर्गाचा देखावा वाटतो. निसर्गाचा देखावा पाहण्यात वेळ कसा निघून गेला काही समजलंच नाही. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत मडगाव येथे. मडगावमधून आम्ही प्रायव्हेट टॅक्सी केली आणि आता आम्ही निघालो आहोत कलंगूट बीचवरती. कलंगूट बीच इथे आम्ही रूम बुक केली होती आणि तुम्ही आता पाहू शकताय गोव्याच्या या विलाज आहेत, किती सुंदर आहेत पहा. फायनली आम्ही आमच्या हॉटेलवरती पोचलेलो आहोत. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आम्ही आलेलो गोव्यामध्ये आणि मी तर खूप एक्सायटेड आहे गोवा फिरण्यासाठी. आता आम्ही जाणार आहोत ब्रेकफास्ट करायला आणि तिथून आम्ही पुढे कलंगूट बीचवरती जाणार आहोत. तुम्ही आमच्यासोबत येत आहे. बाय. आम्ही पोचलो उशिरा आणि रेडी होईपर्यंत दुपार झाली. त्यामुळे आम्ही नाश्ता न करता डायरेक्ट जेवण केलं. मस्त कोंबडी, चिकन फ्राय, चिकन तंदूरवरती आम्ही मस्त ताव मारला. हॉटेलमधील एका दादाला आम्ही आमचे फोटो काढायला सांगितले आणि व्हिडिओ काढायला सांगितलं. त्या दादाने आमचे छान असे फोटो काढले आणि व्हिडिओ केला. त्याबद्दल आम्ही त्याचे धन्यवाद मानले. थँक्यू दादा. जेवणानंतर आईस्क्रीम तो बनता ही है. आम्ही मस्त आईस्क्रीम खाल्ले आणि त्यानंतर आम्ही निघालो आहोत आता शॉपिंगला. चला तर मग आपण आता गोव्याची शॉपिंग करूया. हे आहे गोव्यातील कलंगूट बीच जवळील मार्केट. इथे आपल्याला सर्व प्रकारचे ड्रेसेस मिळतील आणि तेही खूप स्वस्तामध्ये. ये वाला कितने का है? वाइट वाला, ये वाइट वाला 690 का 690.
मी तिकडूनच घेतो. कुठून? कुठून घ्यायचं तुला? चला आता बघणार आहे. एवढा खास नाही. एकदम मस्त आहे. नॉर्मल कसे ग्रीन कलर. सोनू हे बघ शिंपलीच आहे हातातला. घ्यायचं का? बघ हे सगळं शिंपल्यांचं दिसत नाही काय. मेसी ते काय हे काय ते ओपनर बनवल्यावर मॅग्नेटिक फ्रीज. अच्छा ओपनर आहे. चल मला हे घ्यायचं. काय आहे ते? किचन. किचन हां कितीला? हे हे ते 100 रुपयाला. तू लांब कशाला तेवढं करायला? घे तेलावर काय करायचं? क्या होतं? हे पण चांगलं बघ त्याचं. चलिए चांगलं दिसतंय. दुसरे बघा अजून याच्यात. गोव्यामध्ये काजू खूप स्वस्त भेटतात. पहा जिकडे तिकडे काजूच काजू आहेत. गोव्यामध्ये 800 रुपये किलो काजू भेटतात. मी तर भरपूर आणले. आता पप्पांसाठी शर्ट घेतलेला आहे. पप्पांचा विचार चालू आहे शॉर्ट्स घ्यायचा, पण माहीत नाही काय म्हणतात पप्पा. ओके आता ही डिसाईड केलेली आहे शॉर्ट. हां दिसतं. आता शॉपिंग झालेली आहे पप्पांची. तुझी बाकी आहे ना मम्मीची शॉपिंग बाकी आहे. आता बघूयात मम्मीच्या शॉपिंगमध्ये आपण काय काय घेणार. आता आपण मम्मीची शॉपिंग करत आहे. मला तर तो पण आवडला हा वाला. आता बघूयात मम्मीला विचारतो मी. 290. अभी हम शॉपिंग करत करत आम्ही निघालेलो आहोत. आता आम्ही जातो बीचवर. हे
मग खेळ आपण ह्याच्यात कुठे करू? हां चेंज करावं लागेल ना. चल की आता आपण तिकडे चालू ना. तू एक काम कर, ते आता घेतलं ना ड्रेस तुला शॉपिंग करत करत आम्ही पोचलो आता कलंगूट बीचवरती. हे आहे कलंगूट बीचचे एंट्रन्स पॉईंट. तनिषचा म्हणजे माझ्या मुलाचा प्लॅन होता की आता बीचवरती चालेल तर ड्रेस वगैरे चेंज करून जाऊया, पण आम्ही शॉपिंग करत करत डायरेक्ट बीचवरतीच पोचलो आणि मग आता ड्रेस चेंज करायला आम्हाला वेळच नाही भेटला. असो चला. कशाला हे घेतलं? चांगलं होतं की बाकीचे सगळे बीच बघण्यासारखे असे सेम. पण बघायला तर पाहिजे ना. आलो सही में सही. असं तिकडून चालत या साईडला या साईडला चालत मागायला. पलीकडे अरे तुला सांगतो जाऊ दे चल. सगळं पाणी जाणार. चल अरे नाही माझी पॅन्ट नको. फटाक करून जास्त नको लावू. जास्त लांब नको. जास्त लांब नको लावू. एवढंच नॉर्मल आहे. काय नाही अभी मतलब काहीच नाही. माय गॉड डेंजर आहे प्लाटा. हे मगाशी मी स्वतःच्या पाण्यात हे झाले. माती घसरती पायातून. हे बघ हे बघ आपण एका जागेवर थांबले ना सगळं खालून हे जाते. हो कोई भी
भाई साहब आपको बोला जा रहा है, हेलो हिंदी समझ में आता है? ऊपर आगे इधर किनारे बैठो, रेड अलर्ट है, गहरे पानी में जाना मना है, सिर्फ किनारे बैठ के एंजॉय करो सभी के सभी। देखिए पानी पड़ेगा, अभी ऊपर तक जाएगा, देखिए उधर और भी कभी के गहरे पानी में जाता है। भाई साहब ऊपर आ जाइए, सामने वाले सभी के सभी इधर आके किनारे बैठो। आई लव गोवा, भाई साहब ऊपर आ जाइए, आप इधर किनारे बैठिए प्लीज। भाई साहब आपको सुनाई दिया, किनारे बैठने का है, कोई भी मनमानी करके कह रहे हैं ये दोनों किधर जा रहे हैं, उनको बोलो दोनों को, भाई हेलो दोनों बाहर निकलो, वहां से बाहर निकलो, इधर किनारे बैठो। देखिए रेड अलर्ट है, गहरे पानी में जाना मना है, किसी को भी इजाजत नहीं है। भाई साहब प्यार से बोल रहे हो, बात को समझो, अगर बात पता नहीं चल रही है, पता हो के अनजान बन रहे हो तो मजबूरन पुलिस को लाना पड़ेगा। बातें बोलिए मगर अभी मालूम नहीं, पता नहीं, पहली बार को हम ऐसे बोलने का नहीं है। इधर किनारे बैठ के एंजॉय करो, गहरे पानी में कोई भी जाइए मत। बैठिए आप, हेलो बैठ जाओ, बैठो बैठो सभी के सभी बैठो इधर। खड़े रहोगे तो अंदर जाने की कोशिश करोगे आप लोग, बाद में वही टाइम पे डूब जाओगे।
पीछे जो पानी में जा रहा बिना टिकट में, तो समुद्र आने का तकलीफ है। तनिष्क आणि त्याचे पप्पा यांची पाण्यामध्ये फुल मस्ती चालू आहे, फुल टू एन्जॉय. दोघेही समुद्रामध्ये खूप आतमध्ये जाऊन या दोघांनी खूप एन्जॉय केला. समुद्रामध्ये खूप मजा येत होती, त्यामुळे बाहेर निघण्याची इच्छाच होत नव्हती. आम्ही जवळजवळ पूर्ण अर्धा दिवस समुद्राच्या पाण्यामध्ये एन्जॉय करत होतो. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही समुद्रावरती एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही रूमवरती गेलो, फ्रेश झालो, थोडासा आराम केला आणि आता आम्ही निघालेलो आहोत जेवण करायला. रात्री पाऊस पडल्यामुळे सगळीकडे पाणी झालेलं आहे. कलंगूट बीचवरतीच साईडला हॉटेल होतं खूप छान. आम्ही इथे जेवणासाठी आलेलो आहोत. समुद्रकिनारी मस्त गाणी ऐकत आम्ही रात्रीचं जेवण केलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत रूमवरती. आवाज पण नाही तर सकाळ साईडला नाहीतर सकाळी दुपारी कसं आवाज ते येत होतं.